जनरली मार्केटमध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम असा येतो की मार्केटमधल्या बारीक 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 गोष्टी तुम्हाला माहीत नसतील आणि हा प्रॉब्लेम मला ओव्हरऑल काहीच माहीत नाही आहे. तर त्या हॅलो एव्हरीवन, मराठी उद्योजकच्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. मी गणेश शिंदे, को फाउंडर मराठी उद्योजक. तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती आपण काय काय सुविधा देणार आहे त्या बाबतीत थोडीशी माहिती प्रोव्हाइड करण्यासाठी मी तुम्हाला इथं सर्वांना बोलवलेलं आहे किंवा हा व्हिडिओ आपण तयार करतो आहे. तर जनरली मार्केटमध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम असा येतो की मार्केटमधल्या बारीक 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 गोष्टी तुम्हाला माहीत नसतील. तुम्हाला डायरेक्टली कॅन्डलस्टिक बनते, ब्रेकआउट मिळतोय, प्रॉफिट होतोय, लॉस होतोय, एवढंच माहिती आहे. ती कॅन्डलस्टिक का बनते, त्याच्या मागचं सायकोलॉजी काय आहे, त्याची ॲनाटॉमी काय, या बाबतीत काहीच तुमच्याला बेसिक नॉलेज अजिबात नाही आहे. आणि हा प्रॉब्लेम मला ओव्हरऑल माझ्या सगळ्या कम्युनिटीमध्ये आलेला आहे. तर ओव्हरऑल महाराष्ट्रातल्या लोकांसाठी अगदी बेसिक भाषेत आपण कशा पद्धतीनं मार्केट समजून घेऊ शकतो, अगदी बारीक ग्राउंडेड लेवलपासून, त्यासाठी मी हा चॅनल चालू करतो. तर नेक्स्ट थिंग, डिरेक्टली मी पॉईंट वाईज तुम्हाला सांगतो. मी 3 प्लेलिस्ट तयार करणार आहे. ओके, ज्या प्लेलिस्टमध्ये एक दिवसाड एक व्हिडिओ ॲड होत जाईल. तर 3 प्लेलिस्ट अशा पद्धतीने असणार आहेत की सगळ्यात पहिल्या प्लेलिस्टमध्ये आपण अशा लोकांसाठी व्हिडिओ तयार करतोय ज्यामध्ये त्यांना मार्केटमधलं काहीच माहीत नाही आहे. त्यांना एंजल ब्रोकिंग अकाउंट काय माहीत नाही, अपस्टॉक्स काय माहीत नाही, स्टॉक एक्सचेंज काय माहीत नाही, स्टॉक येतो कुठनं, IPO काहीच माहीत नाही आहे. तर त्या लोकांसाठी आपण अगदी बेसिकपासून तुम्हाला शिकवायला चालू करणार आहे. हे कशात असणार आहे, तुमच्या प्लेलिस्ट नंबर 1मध्ये. आता जर माझे इतर जुने क्लायंट जर कोण हा व्हिडिओ बघत असेल तर नाराज होऊ नका. तुमच्यासाठी मी प्लेलिस्ट नंबर 2 ठेवली. तर त्यामध्ये काय असणार आहे, जे माझे ट्रेड्स आहेत त्याच्यामध्ये मी काय ॲनालिसिस करतोय, मी कुठं ट्रेड करतोय, कुठे एक्झिट करतोय, कशा पद्धतीनं ट्रेडिंग करतोय, किंवा त्याच्यामध्ये माझी सायकोलॉजी काय वापरलेली आहे, न्यूज काय झालेली आहे, लेटेस्ट अपडेट काय आहे मार्केटचा, किंवा ऑप्शनशी रिलेटेड, ऑप्शन ट्रेडिंगशी रिलेटेड पर्टिक्युलरली कुठली अशी माझ्याकडे स्पेशलाइज स्ट्रॅटेजीज आहेत ज्या तुम्ही वापरू शकता, ज्या स्टेप वाईज एक्सप्लेनेशन तुम्हाला करून मिळेल. ओके, तर ॲडव्हान्स लेवलच्या गोष्टी सगळ्या प्लेलिस्ट नंबर 2मध्ये असणार आहे. आता प्लेलिस्ट नंबर 3मध्ये काय असणार आहे, तर प्लेलिस्ट नंबर 3मध्ये इव्हेंट बेस्ड ट्रेड्स असणार आहेत. ओके, आता इलेक्शन येणार, तर इलेक्शनच्या बेसिसवरती तुमचे सेंटिमेंट्स काय पाहिजेत, मार्केटमध्ये काय चाललंय, इलेक्शनचे काय स्वरूप आहे आणि त्याच्यामुळे इफेक्ट काय पडणार आहे मार्केटवर, त्या बाबतीत आपण डिस्कशन कुठं करतोय, प्लेलिस्ट नंबर 3मध्ये. त्याच्यात सोबत समजा इव्हेंट आला एखाद्या कंपनीचा, आता परवा दिवशी टाटा स्टीलचा रिझल्ट आला, तर रिझल्टच्या संदर्भात आपल्याला काय बोलायचं आहे किंवा रिझल्ट कसा आलाय, त्याचा इफेक्ट टाटा स्टीलवर काय राहणार, की एक एक्झाम्पल म्हणून सांगतो. तर टाटा स्टीलवरती इफेक्ट काय असणार आहे त्या बाबतीत आपण कुठं डिस्कशन करतोय, प्लेलिस्ट नंबर 3. म्हणजे थोडक्यात प्लेलिस्ट नंबर 1 विल बी कंप्राइज्ड ऑफ ऑल बेसिक स्टॉक मार्केट्स टू दी ॲडव्हान्स लेवल. म्हणजे आपण स्टेप बाय स्टेप ॲडव्हान्सपर्यंत 100% पोहोचणार. म्हणजे एखादा कार्यकर्ता जर आपल्या क्लासला किंवा आपल्या यूट्यूब चॅनलवरती समजा 6 महिन्यानंतर आला, तर त्यांनी एक व्हिडिओ जरी बघत गेले तरी त्यांचा माइंडसेट एक ॲडव्हान्स लेवलपर्यंत पोहोचून जाईल. ओके, जे लोक ऑलरेडी मार्केटमध्ये आहेत की बाबा त्यांना इंडिकेटर्स माहिती आहेत, कॅन्डलस्टिक माहिती आहेत, प्राइस ॲक्शन माहिती आहे, पण सर आमचं तरी देखील आम्हाला लॉस होतोय, तर तुमच्यासाठी ॲडव्हान्स प्लेलिस्ट नंबर आम्ही 2मध्ये ठेवलेला आहे. त्यामध्ये ऑप्शनशी रिलेटेड स्ट्रॅटेजीज किंवा मार्केट सेंटिमेंट्स, आमचा काय व्ह्यू आहे, मार्केटचं ॲनालिसिस किंवा डेली अपडेट्स, डेली रोजचं जे ॲनालिसिस किंवा स्टॉक आमच्यामध्ये कुठले व्ह्यूजमध्ये आहेत, म्हणजे स्टॉक इन हायलाईट, त्या सगळ्या गोष्टी कशा येणार प्लेलिस्ट नंबर 2मध्ये येणार. प्लेलिस्ट नंबर 3मध्ये काय, इव्हेंट बेसिसवर. ओके, तर ह्या 3 प्लेलिस्ट झाल्या. आता हे सगळे पहिले 3 प्लेलिस्ट तुमच्या कशामध्ये गेले, इंडियन स्टॉक मार्केट गेले. काही लोक म्हणतील सर तुम्ही फॉरेक्सच्या बाबतीत पण ट्रेडिंग करताय, तुम्ही आधीमध्ये व्हिडिओ टाकताय, त्याच्या बाबतीत काय, फॉरेक्सचं काय अपडेट. तर मित्रांनो, फॉरेक्सच्या बाबतीत पण माझ्याकडे एक सुपर अपडेट आहे. माझ्याकडे एक 2-3 ब्रोकर्स आहेत ज्याच्यावरती आपण फुल्ली ट्रस्ट ठेवू शकतो आणि तुम्ही त्यांचं जे काय ब्रोकिंग ॲप्लिकेशन्स आहेत किंवा ब्रोकिंग सर्व्हिसेस आहेत ते वापरून तुम्ही तुमच्या MT5 किंवा MT4मध्ये लॉग इन करून ट्रेडिंग एक्झिक्यूट करू शकताय. तर फॉरेक्स मार्केट बाबतीत पण तुम्हाला डेलीच्या डेली अपडेट्स किंवा ॲज रिक्वायर्ड अपडेट्स तुम्हाला मिळत जातील प्लेलिस्ट नंबर 4 आणि 5मध्ये. प्लेलिस्ट नंबर 4मध्ये बेसिक्स ऑफ फॉरेक्स मार्केट असतील आणि प्लेलिस्ट नंबर 5मध्ये ॲडव्हान्स्ड ऑफ फॉरेक्स मार्केट असतील. ओके, जेणेकरून सगळ्या लेवलचे विद्यार्थी कव्हर होत जातील. असं काही नाही की माझा जो यूट्यूब चॅनल तो फक्त बेसिकवाल्यांसाठीच आहे, असं काही नाही आहे. तिथे ॲडव्हान्स लेवल पण गोष्टी मिळत आहेत तुम्हाला, बेसिक लेवलचे पण मिळत आहेत, प्लस इंडियन स्टॉक मार्केटशी पण रिलेटेड मिळत आहे आणि फॉरेक्सशी रिलेटेड पण मिळत आहे. वेळेअभावी आम्ही क्रिप्टोच्या बाबतीत पण डिस्कस करायला चालू करेल, पण ॲज ऑफ नाव वी आर फोकस्ड ऑन इंडियन मार्केट्स ॲज वेल ॲज फॉरेक्स मार्केट, प्युअरली इंट्राडे सेटअप्स, नॉट इन टू डिलिव्हरीज. डिलिव्हरीच्या बाबतीत पण आपण डिस्कशन करू, पण आत्ता नाही,
थोडं भविष्यात करणार आहे. तर आता कंप्लीट फोकस आपला कशावरती असणार आहे, आपल्या इंट्राडे ट्रेडिंगवरती. हे सगळं झालं. माझ्याकडून तुम्हाला काय मिळतंय, मला तुमच्याकडून काय अपेक्षित आहे. सबस्क्रायबर बेस मागत नाही मी तुम्हाला, तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करू शकताय. पण माझी तुमच्याकडून ही रिक्वायरमेंट आहे की तुम्हाला काय काय गोष्टींची गरज आहे, तुम्हाला लॅक कुठं होतोय. सर एवढं सगळं तर आम्हाला कळालं, पण ह्या काही गोष्टी ज्या आम्हाला सर्च करून पण मार्केटमध्ये मिळत नाही त्या तुम्ही प्रोव्हाइड करू शकता का, विचार करा. तर असे सजेशन्स मला तुमच्याकडून हवे. तुम्ही कॉमेंट सेक्शनला मला सजेशन्स देऊ इच्छिता तर त्या बाबतीत तुम्हाला नेमकं आमच्या चॅनल करून काय एक्सपेक्टेड आहे, की बऱ्याच जणांना किंवा माझ्या जुन्या क्लायंट्सला सगळ्यांना माहिती आहे की मी जो काय कोर्स देतो तो एकदम बेसिक लेवलला असतो. फीजच्या बाबतीत पण बेसिकच आहे आणि ट्रेनिंगच्या बाबतीत पण सगळं बेसिक आहे आणि प्रॅक्टिकलिटीवर माझा जास्तीत जास्त फोकस असणार आहे. तर मला रिक्वायरमेंट एवढी आहे तुमच्याकडून की तुम्हाला कोणता टॉपिक सगळ्यात जास्त, आता समजा फॉर एक्झाम्पल ॲडव्हान्सचे लोक म्हणतील की सर आम्हाला ऑप्शन चेन जरा व्यवस्थित पद्धतीनं समजून सांगा, तर ऑप्शन चेन मी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजून सांगेन. तुमच्याकडून काय रिक्वायरमेंट येते ती 101% 101% मी तुम्हाला फुलफिल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. तर रिक्वेस्ट एवढीच की तुम्ही कॉमेंट सेक्शनला मला सांगा की तुमची काय रिक्वायरमेंट आहे, तशा पद्धतीने आपण देऊ. पण 5 प्लेलिस्ट कॉमन राहणार. सगळ्यात पहिल्यांदा इंडियन मार्केट बेसिकचं, सेकंडमध्ये असणार आहे तुमचं ऑप्शन ट्रेडिंग विथ ॲडव्हान्स लेवल ऑफ स्ट्रॅटेजीज, तिसऱ्यामध्ये असणार आहे इव्हेंट बेस्ड ट्रेडिंग विथ रिस्पेक्ट टू इंडियन मार्केट, फोर्थमध्ये असणार आहे तुमचं फॉरेक्स मार्केट विथ रिस्पेक्ट टू बेसिक्स ऑफ फॉरेक्स मार्केट आणि फिफ्थमध्ये असणार आहे तुमचं ॲडव्हान्स लेवल ऑफ फॉरेक्स मार्केट. ओके, तर रोजच 5 प्लेलिस्ट अपडेट होतील, अशातला काय भाग नाहीये. रेग्युलरली अपडेट होत राहील एवढं तर फिक्स आहे. रोज एका ना एका सेक्शनला तुम्हाला अपडेटेड व्हिडिओ बघायला मिळेल. ओके, थँक्यू एव्हरीवन. आय होप तुम्हाला कॉन्टेंट आवडेल आणि कसलेही सजेशन्स असतील तर तुम्ही इमिजिएटली खाली कॉमेंट सेक्शनमध्ये पाठवू शकता आम्हाला, जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी बेटर सर्व्हिसेस आणू शकतो. थँक्यू.